नाशिकबरोबरच अनेक ठिकाणी बंडखोरांमुळे महायुतीमध्ये गोंधळ घातला असतानाच दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं होम ग्राउंड असलेल्या ठाण्यात निवडणुकीआधीच विजयी पताका फडकवलीय. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून ठाणे विधान परिषदेच्या जागेवर शिवसेना उमेदवाराचा बिनविरोध विजय झालाय. आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं या मतदारसंघामध्ये केवळ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असल्यानं त्यांचा बिनविरोध विजय झालाय. शिंदेंच्या पक्षाचे आमदार रवींद्र फाटक हे आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं बिनविरोध विजयी झालेत. फाटक यांचा हा विजय म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी असल्याचं मानलं जातं. याच मतदारसंघातून पूर्वी ज्या प्रकारे भाजपचे वसंत डावखरे यांचा विजय झाला होता तसाच हा विजय आहे. शिवसेनेने वसंत डावखरे यांना त्यावेळी मदत केली होती. तशाच प्रकारे आपला विजय झाल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितलं. ज्यावेळेस आपण उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलो होतो त्यावेळेस भाजपच्या इतर नेत्यांना कामं असल्यामुळे ते उपस्थित नव्हते. त्या सर्वांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती. भाजपमध्ये कुठेही नाराजी नव्हती असंही फाटक यांनी सांगितलं. आघाडीने जो उमेदवार दिला होता त्यामध्ये विजय हा आमचाच होता हे आकडेवारीनुसार सर्वांना दिसून येत असल्याचंही आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी सुटला. इथून अभिजित पवार यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक अभिजित पवार यांनी माघार घेतली. ठाणे पालघर मतदारसंघात महायुतीचे विशेषतः भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं मजबूत संख्याबळ आहे. महाविकास आघाडीने फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिला असल्याचंही चित्र होतं. त्यामुळेच मतदानापूर्वीच अभिजित पवार यांनी माघार घेतली. शुभेच्छा देतात तर मोठी खेळी जी आहे ती ठाण्यात होताना दिसते. सन्माननीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि ठाण्यामधले पालघरमधले सर्व आमदार खासदार सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण त्याचबरोबर मला ही संधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाली आणि मला वाटतं का महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आणि किंवा महाविकास आघाडी बघा, आमच्याकडे विजयाचा महायुतीकडे 100% संख्याबळ होतं आणि त्या माध्यमातून हा विजय होणारच होता, याच्यात काही शंका नाही. आम्ही प्रचाराला पण सुरुवात केली होती, पण त्यांनी आज मागे घेऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. परंतु महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते अभिजित पवार यांनी वैयक्तिक ते माघार घेतल्यानंतर काल पण चर्चा होती की ते निवडणुकीला पूर्ण ताकदीने उतरणार आहेत आणि आज सकाळी ज्या पद्धतीने माघार घेतलेला आहे कसं पाहता कोणाच्या खेळीमुळे मोठी तुम्हाला या ठिकाणी विजय भेटेल? याच्यात काही खेळी नाही. पराजय समोर दिसत असताना बघा, महाविकास आघाडी संख्याबळच नाहीये आणि त्या माध्यमात आमच्याकडे जे संख्याबळ आहे आमचा विजय नक्की असल्यामुळे महायुतीचा प्रश्न नाही. महायुतीचे नेते सर्व एकत्र काम करत होते आणि त्या माध्यमातून आपली प्लॅन व्यूहरचना चालू होती. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं काम करत होतो आणि शिंदे साहेबांचं काम ठाण्यामध्ये 100% तुम्हाला माहित आहे तुमच्या माध्यमातून त्या माध्यमातून योजना चालू होती. त्याला कुठेतरी यश आलं असं मी समजतो. ठाण्यामध्ये अनेक वेळा बिनविरोध झालेले आहे. पुन्हा एकदा बिनविरोध देखील पॅटर्न पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. खरं तर नगरसेवक निवडणुकी आमदारकी निवडणुकीमध्ये देखील हे बिनविरोध आपण पाहायला भेटतो. बघा, ठाण्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकारण करत असतो आणि राजकारण करत असताना आपल्याला त्या दृष्टिकोन आम्ही करत असतो. महायुतीचा याच्या आधी तरी विधान परिषदेमध्ये वसंत डावखरे साहेबांना पण 2 वेळा बिनविरोध महायुतीच्या माध्यमातून दिलं आहे. त्याच माध्यमातून संख्याबळ नसताना आम्ही तो विचार करून महायुतीने दिलेला आहे. तसाच विचार आता या टायमाला त्या महाविकास आघाडीने मला ही संधी दिली. मग आम्ही पहिला पण आमदार होतो. आमदारच्या माध्यमातून पालघर ठाण्यामध्ये काम करत होतो. ज्या ज्या प्रश्न माध्यमातून पालघरचे जे प्रश्न असतील, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका महानगरपालिकेचे प्रश्न असतील तर महासभेच्या आपल्या अधिवेशनाच्या माध्यमातून, लक्षवेधीच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून मार्गी लावायचा मी प्रयत्न करेन. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचं काम करत असून गडाचं पावित्र्य आणि त्याचबरोबर संवर्धन करत गडांची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे, तोफगाडी, स्वच्छता, जनजागृती करत असून या मोहिमेमध्ये हजारो दुर्गसेवक तन, मन आणि धन लावून काम करत आहेत. दुर्गसेवकांचं गडावर तसंच तेथील वास्तूंवर लक्ष ठेवून तेथील वेळोवेळी गडकिल्ल्यांना नवसंजीवनी देण्याचं काम करत आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे पडक्या स्वरूपात असलेल्या तोफांना सह्याद्री प्रदेशांचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं तोफगाडे बनवून काही वर्षांपूर्वी नवसंजीवनी देण्यात आली होती. त्यांच्या संवर्धनाकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी तात्काळ परवानगी दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोफगाडे सुस्थितीत राहण्याकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीनं तोफगाड्यांना स्वच्छ करून त्याच पावसाच्या पाण्यापासून त्यांची झीज होऊ नये, त्या खराब होऊ नये त्याकरिता शाकराणी करण्यात आली आहेत. सदर मोहिमेत तोफांना निळ्या, चंदेरी, तैलीय रंगानं तर तोफगाड्यांना जलरोधक राखाडी रंगानं रंगवण्यात आले. दरवर्षी या पद्धतीने या तोफगाड्यांना शाकरणी करण्यात येत असते. दुर्गसेवक आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर यांनी यावेळी सांगितलं. संगीता जाधव, संजय सडजी, भावेश शार्दूल, साई जाधव दुर्गसेवक यांच्या प्रयत्नाने तोफा आणि तोफगाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली आहे. यावेळी ठाणे मध्यवर्ती कारागृह उपअधीक्षक श्री भवरही उपस्थित होते. तर आमदार संजय केळकर यांनीही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दुर्गसेवकांचं कौतुक केले. गेली अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले दुर्गसेवक गडकिल्ल्यांचं संवर्धन करत असून कामातून वेळ काढून गडावरील तोफ, तोफगाडे, बुरुज, महादरवाजे संवर्धनाचं काम आणि स्वच्छता करत असून गडांवरील जुनी ऐतिहासिक पुरातन मंदिरं पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असल्याची माहिती आमदार केळकर यांनी पत्रकारांना दिली आहे. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
क्लस्टरसाठी वागळेतील 16 लघु उद्योजकांचा बळी, 350 कामगारांना होणार बेरोजगार. क्लस्टर योजनेसाठी वागळे औद्योगिक क्षेत्रातील 16 उद्योजकांचा बळी ठाणे महापालिकेच्या वतीनं दिला जात आहे. या ठिकाणी 16 लघुउद्योजकांना जागा खाली करण्याच्या आणि 48 तासांच्या आत पाडकामाच्या नोटिसा ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे 350हून अधिक कामगार आणि त्यांच्या 1400 पेक्षा अधिक सदस्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या लघुउद्योजकांच्या पाठीशी आता आमदार संजय केळकर उभे राहिले असून क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका, अन्यथा बेमुदत उपोषण करावं लागेल असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी दिलाय. वागळे परिसरातील फेरोडाय कंपाऊंडमधील औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 16 लघु उद्योजकांना ठाणे महानगरपालिकेकडून 48 तासात पाडकामाच्या नोटिसा देण्यात आल्या. या गंभीर विषयांची माहिती देण्यासाठी बुधवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला भाजपचे आमदार संजय केळकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ठाणे महानगरपालिकेमार्फत वागळे इस्टेट रोड क्रमांक 22 येथील फेरोडाय कंपाऊंडमधील सुमारे 16 लघुउद्योजकांना 48 तासात जागा खाली करण्याची आणि पाडकामाची नोटीस देण्यात आली आहे. या नोटिसींमुळे लघुउद्योजकांपुढे गंभीर संकट उभं राहिलं असून या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करून लघुउद्योजकांचं मानवतेच्या दृष्टीने आणि सामाजिक हेतू समोर ठेवून संरक्षण करावे अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान या प्रश्नासंदर्भात आमदार संजय केळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या योजनेला विरोध नसला तरी या योजनेसाठी उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका असा इशारा केळकर यांनी दिलाय. ठाणे शहरात एवढे गंभीर प्रश्न आहेत की विधानसभेत कोणते कोणते प्रश्न मांडायचा असा विचार येतो. ज्या ठिकाणी बुलडोजर फिरवायला हवा त्या ठिकाणी फिरवला जात नाही, मात्र नको तिथे महापालिकेची घाई का असते असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय. अचानक होणाऱ्या या कारवाईमुळे उद्योजकांचे मोठं आर्थिक नुकसान होण्याबरोबरच अनेक कुटुंबियांवर गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी उद्योजक लघु संघटनेनं माहिती दिली आहे. यापूर्वी डॉक्टर अप्पासाहेब खांबेटे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही उद्योग विस्थापित होणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे सद्यस्थितीत देण्यात आलेल्या 48 तासांच्या नोटिशीबाबत माहिती त्यांच्या निदर्शनास आली नसावी या भावनेतून हा विषय काल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला असल्याचंही लघुउद्योजक संघटनेनं सांगितलं. नाही, कोर्टात जरी केस असली प्रिज्युडाइस आहे, थांबायला पाहिजे. अहो, आपण इतक्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असून सुद्धा तुम्ही काही कारवाई करत नाही. म्हणजे हे महापालिकेचं जे काही चाललेलं आहे ना, ते काय चाललेलं आहे मलाही प्रश्न पडलेला आहे. आणि जिथे आदेश आहेत तिथे कारवाई नाही आणि जिथे कुठलेही काही आदेश नाहीत तिथे हे म्हणजे असे धावत सुटल्यासारखे कारवाई करायला तयार झालेत आणि क्लस्टरच्या करता. त्याच्यामुळे हे अन्यायकारक आहे, हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. तुम्ही सुसंवाद करा, या उद्योजकांबरोबर बसून त्याच्यातला तोडगा काढा आणि त्याच्यानंतर जी क्लस्टर करता पाहिजे असलेली जागा आहे, यांनी तर वागळे इस्टेट मधल्या सगळ्याच इंडस्ट्रीला 75% इंडस्ट्रीला नोटिसा काढल्या. वागळे इस्टेट काही सगळं हे करणार आहेत, करायचंय का? उद्योग सगळे संपून टाकायचे आहेत का? हा देखील याच्यामध्ये प्रश्न पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर हे मागे घेतलं नाही तर ही मंडळी जी आहे ती या ठिकाणी बेमुदत धरणं करतील आणि आमचा पूर्ण पाठिंबा राहील. आम्ही देखील या उद्योजकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू.